होते ते गृहस्थ? आबासाहेब देशमुख. नांदवडीमध्ये जी काही मराठा घराणी उरली आहेत त्यातला हा सगळ्यात उमदा. बरं झालं ते आले, नाहीतर आपण नीट जाळपोळीतच चाललो होतो. हो ना. अरे पण गोपू, आता काय करायचं? सोमेवाडी किती मागे राहिली इथनं? 8 मैल असेल. अरे पण सोमेवाडीला कशाला जायचं? मग कुठं जायचं? कुरवंडी. म्हणजे हा फाटा कुरवंडीला जात असणार नाही का? हो, म्हणजे कुरवंडी इथून 8 मैल आणि नांदवडी 16 मैल. हा. पण यशवंता, काय? उद्या 4:30 शिवाय आपल्याला मोटार नाही. काय करावं मला तर काहीच सुचत नाही. आपण एक काम करूया, इथे थोडा वेळ बसूया आणि मग ठरवूया. इथे? अरे इथे कुठे बसणार? हा सगळा उघडा बोडकामा आहे. एक काम करूया, ते बघ ते झाड दिसतंय, तिथे जाऊन बसूया आणि मग ठरवूया. चल. आपल्या 4 भिंतींच्या आड आतमध्ये येऊन आपल्याला कोणी बाहेर ओढलं नसतं, मारठोक केली नसती. पण इथं काहीही होऊ शकतं. आगीतून उठून फुफाट्यात सापडल्यासारखं झालंय. मला आप्पांची काळजी वाटते. सावकारीमुळे पुष्कळ लोकांचा त्यांच्यावर राग आहे. लोकांच्या जमिनी, घरं त्यांनी अन्यायाने घेतलीत. ही वेळ साधून कुणीतरी त्यांच्यावर सूड उगवेल अशी मला भीती वाटते. तुमचं घर जळलं तुटलं ना तरी हरकत नाही, पण सोमेवाडी पेटली म्हणून नांदवडी पेटली असेल, ही कल्पना चुकीची आहे. हे बघ गोपू, तू उगाच नसता शंका कुशंका काढत बसू नकोस. शंका कुशंका नाही यशा, ही फॅक्ट आहे. एकदा का जमावाची दंगल सुरू झाली ना की खाजगी हेवे दावे सुद्धा येतात त्यात. नेहमी श्रीमंत लोक गरिबांचे वैरी ठरतात, त्यांची इच्छा असो किंवा नसो. ज्यांना खायला मिळत नाही ना यशा, ते तुमच्या भरलेल्या ताटाकडे बघतात नेहमी. आणि त्यांना संधी मिळाली की तुमच्या ताटात माती फेकायला बघतात. मला असं वाटतं की आप्पांना खूप मोठा धोका आहे. आप्पांना धोका आहे, पण धोका आहे. गोपू,
शंकर, गोपूची भीती खरी आहे. त्याचे वडील धोंडोपंत वकील हे खरंच टगे आहेत. त्यांनी एवढी मोठी इस्टेट लोकांना लुटूनच जमा केली. शंकर, तुला भीती वाटते का रे? आपल्या वाडवडिलांपैकी ना कोणी कधी सावकारी केली, ना कोणाचा कधी शाप घेतला. माझे वडील कारकून आणि तुझे मास्तर. वडील अर्जित शेतीवाडी आणि नोकरीवर आपला प्रपंच चालायचा. आपल्याला कसली भीती आली? केवळ जन्मानं ब्राह्मण म्हणून काही धोका पोहोचला तर नाही. मला तरी माझ्या कुटुंबावर काही संकट येईल असं वाटत नाही. मुळीच वाटत नाही. तसं काही असतं तर अंतःकरणात कुठेतरी कळ उमटली असती. अगदी न दिसता न समजता उठली असती. मलाही आता भीती नाही वाटत. यशवंता, आपली गरिबी कधीतरी अशी आपल्या कामाला आली म्हणायची. चला यशा, शंकर्या, चला. काळोख होत चाललाय. आपल्याला लवकरच एखादी वाडी बघायला लागणार आहे. चला लवकर. अरे, मला भूक लागली आहे. लागली की तुला पुन्हा भूक? अरे काय चाललंय? अरे वा, भूक लागणं म्हणजे काय गुन्हा आहे? आपल्याकडे भाकर तुकडा नाही की अंथरूण पांघरूण नाही. तरी मला सतत वाटत होतं की साहेबांकडून थोड्याशा दशम्या आणि चटणी बांधून घ्यावी म्हणून. पण एकीकडे तुझा स्वाभिमान आड येत होता, तर दुसरीकडे गोपूनं फार ओझं घेऊ नका अशी सक्त ताकीद दिली होती. गोपूची मावशी देत होती, त्यालाही तुम्ही नाही म्हणाला. तर थंडीत कुडकुडत मरा, नाही तर भुकेनी मरा. अरे यशवंता, काय? कुरवंडी इथून 8 मैल ना रे? हा. अरे मग कुरवंडीला जाणारी मोटार येणार असेल की रे? येईल ना. का? मग जाऊया ना तिथे. कुरवंडीला? का? तिथे आपली ओळख ना पाळख. अरे पण या रानापेक्षा गाव बरं नाही का? 4 आठवड्याचे डाळ चुरमुरे घेऊ, खाऊ, देवळात झोपू. कशाला पाहिजे ओळख देख? मला हे कळत नाही, पण नांदवलीला कधी पोहोचणार मग? ते तिथे गेल्यावर बघू रे. पण रात्र तर कुठे काढली पाहिजे ना. जाऊया. गोपू, जाऊया. जाऊया. हे पण मोटार येते ना? येते ना. म्हणजे मी इथल्या संस्थांच्या PW खात्यात रोड कारकून म्हणून होतो तेव्हा तरी येत होती. आता काही गडबड झाली असेल तर मला माहित नाही. आणि नाहीतरी इथल्या सगळ्या मोटार 1 नंबरच्या डबड्या. येईल रे, येईल. बसा बसा. यशा, जरा मोटार आली का बघ रे. हा. ए, मोटार आली वाटतं. नाही रे, नाही आली. आली नाही. काय? आता तू बघ. काळोख तर असा दाटून आलाय की परत कधीच प्रकाश दिसणार नाही असं वाटतंय. कुठे आलो रे आपण? आपल्या घरापासून, आपल्या माणसांपासून दूर. गोपू, यशवंत,
असहाय्य कधीच वाटलं नव्हतं रे. मला मध्येच वाटतं मोटारीतल्या कोटवाल्यानं बामणाची पोरं आहेत रस्त्यानं असं सांगितलं आणि माती भडकलेले ते लोक गर्जना करत हातातल्या चुडा नाचवत जर इथे आले तर काय करणार रे आपण? काय करणार आपण? आपल्या जातीविषयी त्यांच्या मनात तेढ आहे. त्यातला एक जरी शिव्या शाप देत वेगाने पुढे आला, आपल्याला दगडाने ठेचून मारलं, काठ्यांनी बडवलं, चुड्याने भाजलं ना तरी आपण काही करू शकत नाही. निदान स्वतःला वाचवण्यासाठी तरी आपण काहीतरी जवळ ठेवायला हवं होतं नाही? काय ठेवणार? यशवंता प्रसंग काही सांगून येत नाही. तुझी गाडी येत नाही रे आता. मलाही तसंच वाटतंय. वेळ टळून गेली आहे. अरे पण कुणास ठाऊक, गाडी वाटेत पंक्चर झाली असेल तर स्टेपनी बदलून येईपर्यंत उशीर होईलही. गोपू, आवाज येतो काय? गाडी येते वाटतं. गाडी अरे चल 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 गाडी येते. चल चला चला. मोटार आली. चल गोपू, चल शंकर. थांब थांब, हात दे. थांबा थांबा. वेळ वाट पाहिली आपण, शेवटी मोटार थांबली नाहीच. यशवंता, तर मोटार का नाही थांबवली रे? का त्याने आपल्याला बघितलंच नाही? असं शक्य आहे? निरखून तर बघत होता आणि मोटार एवढ्या जवळून नेली की, आणि आज जागाही दिसत होती. ड्रायव्हर ओळखीचा आहे माझ्या, कुरवंडीचाच आहे. सावंत नाव त्याचं. म्हणजे इथे ही जात आडवी आली म्हणायची. आता पुढे काय? शंकर, आपण बेलकरंजीला जाऊ. निदान तिथं तरी निवांत आपल्याला पाठ टेकवत आहे. ठीक आहे, मलाही काही सुचतच नाहीये. किती दूर आहे बेलकरंजी इथनं? अरे 3-4 मैल आहे. चला. नाही नाही, आता ना मन उभारीच घेत नाही. सावंत, तुझ्या ओळखीचा होता का रे हा सावंत? का नाही घेतलं याने आपल्याला मोटारीत? हा, का नाही घेतलं? त्या अशा काळोख्या रात्री आपल्याला एकटं सोडून जाण्यात का कुठलं पाप केलं होतं आपण? घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? तिकडे दिल्लीत एका माणसाची हत्या होते आणि मारेकरी गोडसे म्हणून आपल्याला या ओसाड माळ रानावर थंडी वाऱ्याचं एकटं सोडून दिलं जातं.
महात्मा होता आणि त्याच्या खुनाचे पडसाद आपल्या देशातच काय जगभरात उमटतील. अरे मग शिक्षा त्या मारे करायला करा ना, आम्हाला कशाला? अरे गुन्हेगारांना जात नसते हे लोकांना कोण सांगणार? आणि असं काही विपरीत घडलं की लोक कसलाच विचार करत नाहीत, वैयक्तिक जबाबदारी मानतच नाहीत. ते एखाद्या समूहाला एखाद्या समाजाला जबाबदारच धरतात. हे अशी माणसं एवढ्या पटकन बदलणार असतील ना तर माझं घर माझं कुटुंब धडधाकट बघण्याची मी आशा सोडली. मी अरे असा धीर सोडून कसं चालेल? हा हे बघ, तू उगाचच खचलास. अरे तुझ्या अप्पांना कोणी काही करणार नाही, मी लिहून देतो तुला. अरे शेळीला आणि वाघाला एकत्र पाणी पाजणारा माणूस आहे, त्याला कोण काय करेल? काय रे शंकर? अरे गोपू, नांदवडी हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि आपल्या संस्थांचा राजा ब्राह्मण आहे. हा, 5-25 ब्राह्मणांची घरं आहेत आपल्या गावात. अरे बाहेर घडले ते अत्याचार तिथे कसे होतील? अरे इतकी वर्षे एकोप्यानं राहणारी माणसं असा दगाफटका कशी काय करतील? मग आणि इतका कसा रे घाबरत निघालास तू? हा बरं, जाऊ दे आता, उगाच विचार करण्यात वेळ नका घालू. आपल्याला लवकरात लवकर गाव गाठायला हवं. हा चला चला चला. या काळोख्यात वाट सापडेल. अरे काळोखात जात दिसते तर वाट का नाही सापडणार? चल 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 चल. च्या संग्रामात घरदार सोडून स्वतःला वाऱ्यावर सोडलं होतं तेव्हा भूमिगत अवस्थेत कित्येकदा रात्री अपरात्री अशीच पायपीट करावी लागली होती. तेव्हाही अनेकदा काळोख असाच अंगावर कोसळायचा, थंडी वारा असाच अंगाला झोंबायचा. तरीही काट्याकोट्यातून वाट काढत झपझप पावलं पुढे पडायची, कारण मन असं काळवंडलं नव्हतं. आतून स्वच्छ माहीत होतं कोणत्याही परिस्थितीत तेव्हा घरातून शत्रूला बाहेर हुसकावून काढायचं होतं. तर इथे आज आम्ही स्वतःच्याच घरी चोर पावलांनी शिरण्यासाठी वाट शोधत होतो. राष्ट्रपित्याच्या जाण्यानं सारं जग पोरकं झालं होतं. आम्हाला इथे पोरक्याहून पोरकं वाटतंय. ए यशा, हा अरे कुठे तुझं गाव? 4 मैल झाले, कुठे काही मागमूस नाही, दिवे दिसत नाहीत. कुठे आहे? अरे गाव कसलं रे, लहानशी वाडी आहे. खोलात असल्यामुळे जवळ गेलो तरी दिवे दिसणार नाही. चल, तुला ओळखतील ना तिकडे? नाही, माझा आता कोणावर विश्वास नाही. अरे इथे रोड कारकून होतो तेव्हा इथल्या मांगवाड्यातले काही लोक यायचे खडी टाकायला. 4-5 नावं होती आमच्या मस्टरवर, पण आता 3 वर्ष झाली रे. मांग तुला ओळखतील ना ते? एरवी नक्की ओळख दाखवली असती, पण आता कोण ओळख दाखवत आहे की नाही कोणाच ठाऊक. चल चल. गोपू, शंकर, हे लवकर या. ते बघ आलंच बेलकरांची गाव. चल चल चल, अरे आलं गाव. चल 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 चल.